नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलावर नद्या आणि त्यांच्या उपनद्या हा एक असा विषय आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच. पण इतक्या सगळ्या उपनद्यांची नावं लक्षात ठेवणं कधी-कधी अवघड वाटू शकतं, बरोबर ना? पण काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या एकदम सोप्या ट्रिक्ससोबत अभ्यासणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणजेच गोदावरी नदीपासून. त्यानंतर आपण कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यांचा अभ्यास करू. मग आपण वळूया खानदेशातील तापी नदीकडे आणि शेवटी पंचगंगा नदी आणि महाराष्ट्रातील नद्यांचा लांबीचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी काही खास ट्रिक्स पाहू. आणि हो, या सगळ्याची एक मस्त उजळणीसुद्धा करू. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया महाराष्ट्राची जीवनरेखा आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीपासून. आपल्याला माहीतच आहे की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम होतो आणि ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. त्यामुळे साहजिकच स्पर्धा परीक्षांमध्ये या नदीवर हमखास प्रश्न विचारले जातात. आता इथे बघा, या तक्त्यामध्ये गोदावरीच्या प्रमुख उपनद्या दिलेल्या आहेत. आता परीक्षेमध्ये अनेकदा डाव्या आणि उजव्या तीरावरील उपनद्या ओळखायला सांगतात. हे ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. विचार करा, नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेने आपण तोंड करून उभं राहिलो तर आपल्या डाव्या हाताकडून मिळणाऱ्या नद्या झाल्या डाव्या तीरावरील आणि उजव्या हाताकडून मिळणाऱ्या झाल्या उजव्या तीरावरील. या तक्त्यामध्ये प्राणहिता ही डाव्या तीरावरील सर्वात मोठी उपनदी आहे, तर प्रवरा, मांजरा आणि बिंदुसरा या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. आणि हो, ही सगळी नावं लक्षात कशी ठेवायची याची चिंता करू नका. त्यासाठीच तर ही सोपी ट्रिक आहे. फक्त ही अक्षरं लक्षात ठेवा: प्र, पु, मा, बा, दु, प्रा, इन, बिंग. आता ह्या अक्षरांवरून एखादं मजेशीर वाक्य तयार करू शकता किंवा फक्त हा क्रम जरी लक्षात ठेवला ना तरी परीक्षेतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडणं एकदम सोपं होऊन जातं. गोदावरी नदी समजून घेतल्यावर आता आपण वळूया पश्चिम महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांकडे. एक आहे कृष्णा नदी आणि दुसरी तिचीच प्रमुख उपनदी भीमा. या दोन्ही नद्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा भाग सुपीक केला आहे. सगळ्यात आधी पाहूया कृष्णा नदीबद्दल. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर इथे या नदीचा उगम होतो. या स्लाईडमध्ये तिच्या प्रमुख उपनद्यांची नावं दिली आहेत. यातली कोयना ही एक खूप महत्त्वाची उपनदी आहे. कराड येथे कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो, ज्याला प्रीतिसंगम असं सुंदर नाव आहे. यासोबतच येरळा, वारणा, पंचगंगा याही तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. आता कृष्णा नदीच्या या सगळ्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी ही एक छोटी आणि एकदम सोपी ट्रिक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा: कोये वार पंचवे घट. बघा, या एकाच ओळीत कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा आणि घटप्रभा या सगळ्या नद्यांची नावं सहज येतात. परीक्षेच्या वेळी ही ट्रिक खूप कामाला येते. आता आपण बोलूया भीमा नदीबद्दल. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी. या नकाशात पाहू शकता, भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. आणि हो, एक रंजक गोष्ट म्हणजे पंढरपूर येथे याच नदीला चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं, कारण तिथे तिचा प्रवाह चंद्राच्या कोरीसारखा दिसतो. भीमा नदीच्या उपनद्यांवर आयोग नेहमीच प्रश्न विचारतो, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. या स्लाईडवर तिच्या काही प्रमुख उपनद्या दिलेल्या आहेत. सीना, नीरा, मान आणि करहा या उजव्या तीरावरून मिळतात, तर मुळा मोठा, इंद्रायणी आणि घोड या डाव्या तीरावरून भीमेला मिळतात. आता एवढ्या सगळ्या नद्या लक्षात कशा ठेवायच्या त्यासाठी ही एक मजेशीर गोष्ट आहे. फक्त एक कल्पना करा की भीमा इंद्रायणी आणि मुळा मोठ्याला घेऊन घोड्यावर बसली आणि कोणाला भेटायला गेली? तर सीना, नीरा, मान आणि करहाला भेटायला गेली. हे एक वाक्य लक्षात ठेवलं की सगळ्या उपनद्यांची नावं आपोआप लक्षात राहतात. चला, आता पश्चिम महाराष्ट्रातून आपण थेट प्रवास करूया महाराष्ट्राच्या उत्तर भागात म्हणजेच आपल्या खानदेशात आणि तिथली जीवनरेषा असलेल्या तापी नदीबद्दल जाणून घेऊया. तापी नदीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही महाराष्ट्रातील एक प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजे काय, तर ती पूर्वेकडे न वाहता पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. तापी नदीच्या उपनद्या उत्तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. एक नाव तर पक्क लक्षात ठेवा: पूर्णा. पूर्णा ही तापीची सर्वात प्रमुख उपनदी आहे. याशिवाय गिरणा, पांझरा, बोरी, अनेर आणि वाघूर या इतर उपनद्याही खानदेशातून वाहतात. आता तापीच्या उपनद्यांसाठी एक एकदम भन्नाट ट्रिक आहे.
असं समजा की तापी PG पास BAW झाली. आता इथे P म्हणजे पूर्णा, G म्हणजे गिरणा, पा म्हणजे पांजरा. स हा शब्द फक्त वाक्य पूर्ण करण्यासाठी आहे. पुढे B म्हणजे बोरी, A म्हणजे अनेर आणि W म्हणजे वाघूर. सोपं आहे ना? चला, आता आपण 2 अशा मुद्द्यांवर बोलणार आहोत जे छोटे आहेत पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे पंचगंगा नदीचा संगम आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम. यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. पंचगंगा नावावरूनच आपल्याला कल्पना येते की ही 5 नद्यांच्या संगमातून तयार झाली आहे. या 5 नद्या आहेत कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. एक गोष्ट लक्षात ठेवा, यातील सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते, म्हणजेच ती भूगर्भातून वाहते असा समज आहे. या 5ही नद्या एकत्र येऊन पंचगंगा नदी तयार होते, जी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. आणि या 5 नद्यांची नावं लक्षात ठेवायला तर एक अतिशय सोपी ट्रिक आहे. फक्त एवढंच म्हणा, कुकातू भो सरस्वती. बघा, कु म्हणजे कुंभी, का म्हणजे कासारी, तू म्हणजे तुळशी, भो म्हणजे भोगावती आणि सरस्वती तर आहेच. किती सोपं आहे. परीक्षेतील एक हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही जी लांबी दिली आहे ती फक्त महाराष्ट्रातील आहे, संपूर्ण भारतातील नाही. तर गोदावरी 668 किलोमीटरसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भीमा, कृष्णा आणि तापी यांचा क्रमांक लागतो. आणि हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी आजची शेवटची पण अत्यंत प्रभावी ट्रिक आहे गोबीकृता. फक्त हा एक शब्द लक्षात ठेवा. गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा, कृ म्हणजे कृष्णा आणि ता म्हणजे तापी. या एका शब्दात महाराष्ट्रातील 4 प्रमुख नद्यांचा त्यांचा लांबीनुसार क्रम अगदी सहज लक्षात राहतो. चला तर मग, आज आपण जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करून घेऊया. यामुळे सर्व मुद्दे आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्स डोक्यात एकदम पक्क्या बसतील. ही स्लाइड खूपच महत्त्वाची आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. परीक्षेच्या आधी फक्त या एका स्लाइडवर नजर टाकली तरी संपूर्ण नदी प्रणालीची उजळणी होऊन जाईल. गोदावरीसाठी प्र, पु, माबा, कृष्णासाठी कोयवार, भीमासाठी ती मजेशीर गोष्ट, तापीसाठी PG पास, पंचगंगेसाठी कुकातू भोस सरस्वती आणि लांबीच्या क्रमासाठी गोभीकृता. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या या जीवनवाहिन्या केवळ भूगोलाचा भाग नाहीत, तर त्या आपल्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आज आपण पाहिलेल्या ट्रिक्स तुम्हाला परीक्षेत नक्कीच मदत करतील याची मला खात्री आहे. आता जाता जाता आपण अभ्यासलेली कृष्णा नदीची ट्रिक वापरून तिच्या उपनद्यांची नावे कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू. भेटूया पुढच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणामध्ये. धन्यवाद.